चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची अपडेट धर्मादाय आयुक्त भरती संदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट। किती पदांची भरती प्रक्रिया असणार आहे, कोणकोणते त्या ठिकाणी पद असणार आहेत, तुमची पात्रता त्या ठिकाणी कोणती आहे, सविस्तर आणि विभाग निहाय किती पद आहेत, कुठल्या विभागामध्ये किती पदांची सध्या रिक्त आहेत, ही सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। लक्षात ठेवा 75,000 पदाची जी काय भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे त्याच्यामध्ये धर्मादाय आयुक्तचे सुद्धा मोठ्या प्रमाणात पद आहेत। सविस्तर संपूर्ण आपण माहिती पाहूया। तत्पूर्वी चॅनल नवीन आहेत पटकन सबस्क्राइब करा, त्याची बेल आयकॉन प्रेस करा। आपला टेलिग्रामचा ग्रुप सुद्धा आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक आहे, तो डाउनलोड करा। आणि आपली बॅच सुद्धा धर्मादाय आयुक्तची 4 एप्रिलला सुरू होत आहे, त्यामुळे जॉईन करा। ओके चला बघूया या ठिकाणी प्रशासकीय ताण आणि भरतीची निकड का आहे। कामकाजावर ताण आणि निर्णयाचा त्या ठिकाणी लवकर विलंब झालेला आहे, त्यामुळे लवकरात तुमची संस्थांची नोंदणी, वार्षिक अहवाल तपासणी, मालमत्ता व्यवस्थापन आणि तक्राराची चौकशी हा एकच अधिकारी इतर कर्मचाऱ्याचे काम सुद्धा पाहतो। त्यामुळे आकडेवारी तुम्हाला काय सांगते तर 42% पद हे रिक्त आहे। टोटल जर पाहिले असेल तर मंजूर जे पद होते त्या मंजूर पदामध्ये सगळे मंजूर पद पाहिले तर साधारणतः त्या मंजूर पद आहेत 1476, म्हणजे 1476 एवढे मंजूर पद आहेत। 1476 या 1476 मध्ये 888 एवढे पद आहेत जे भरलेले आहेत आणि तुमची जाहिरात येणं अपेक्षित आहे। रिक्त पद आहेत 628 एवढे रिक्त पद आहेत। मग या रिक्त पदामध्ये कोणकोणत्या पदाची भरती प्रक्रिया असणार आहे, कोणते पद आहे, त्याची पात्रता काय, ही सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। ठीक आहे चला, किती पद आहेत तर 628 पद रिक्त आहेत। या रिक्त पदाची तुमची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। राज्यभरातील धर्मादाय संस्थांची संख्या वाढत असताना प्रशासनातील जवळजवळ निम्मी पद हे रिक्त आहेत। या उमेदवारांसाठी मोठी संधी त्या ठिकाणी असणार आहे। आता विभागनिहाय जे काय पद आहेत ते पद आपण पाहूया। तत्पूर्वी तुम्ही जर धर्मादाय आयुक्तचा फॉर्म भरला, म्हणजे मागच्या वेळेस भरला आहे पण काही कारणामुळे तुमचं सिलेक्शन झालं नसेल तर 4 एप्रिल पासून 4 एप्रिल आपली धर्मादाय आयुक्तची बॅच सुरू होत आहे, त्यामुळे तुम्ही बॅच जॉईन करा। जेव्हा बॅच जॉईन करायचं हा नंबर दिसतोय तुम्हाला 955262 9563 या नंबरला संपर्क करा। 955262 ठीक आहे, या पट्टीमध्ये सुद्धा नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअप नंबर आहे, संपर्क। ओके बघा आता विभागवार रिक्त जे पद आहेत ही सर्वाधिक संधी कुठे आहे, कुठल्या विभागामध्ये सगळ्यात जास्त रिक्त पद आहेत। मुंबई विभाग जर पाहिला असेल तुम्ही बघा, मुंबई विभाग इथे दिलाय। टोटल रिक्त पद आहेत 183 धर्मादाय आयुक्तचे। त्याच्यामध्ये नुसतं धर्मादाय आयुक्तच्या डिपार्टमेंट आहे, त्या डिपार्टमेंटमध्ये वेगळे पद आहेत, ते पुढे पाहणार आहोत आपण, काळजी करू नका, सगळं सांगतो तुम्हाला। पुणे विभागामध्ये किती आहेत तर 92 पद आहेत। त्याच्यानंतर नाशिक विभागामध्ये किती पद आहेत तर 77 पद आहेत। कोल्हापूरमध्ये किती आहेत तर 65 पद आहेत। नागपूर विभागामध्ये 61 पद आहेत। लातूरमध्ये 60 पद आहेत। छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 53 पद आहेत आणि अमरावती विभागामध्ये 37 पद एवढे हे रिक्त पद आहेत। त्यासोबत जर पाहिलं असेल इथं नाशिक विभागातील तपशील तर नाशिक 13, धुळे 18, जळगाव 15 आणि नंदुरबार 8 तर नाशिक विभागाचाच पेपरमध्ये ही आलेली माहिती संदर्भात आहे। बघूया आता भरतीमधील 5 प्रमुख प्रशासकीय पद आहेत। या पदाची भरती प्रक्रिया होणार, त्याच्यामध्ये गट ड च सुद्धा पद आहेत, पण इथं 5 प्रशासकीय पद आपण नमूद केले। त्यामध्ये विधी सहाय्यक नावाचं लीगल असिस्टंट पद आहे, त्यानंतर लघुलेखक नावाचं पद आहे, निरीक्षक नावाचं पद आहे। या निरीक्षक नावाच्या पदाला कुठलाही एनी ग्रॅज्युएशन वाला मुलगा मुलगी असेल फॉर्म भरू शकतो, ज्याला आपण इन्स्पेक्टर म्हणतो। त्यानंतर वरिष्ठ लिपिक आहे, वरिष्ठ लिपिकला सुद्धा एनी ग्रॅज्युएशन वाले फॉर्म भरतात। आणि कनिष्ठ लिपिक क्लार्क ज्याला म्हणतो याला फक्त काय टायपिंग लागते, मराठी 30 इंग्रजी 40 लागते। त्यानंतर पात्रता एक ढोबळमानाने आपण संपूर्ण पात्रता या ठिकाणी जर पाहिली तर बघा तुमचं पद इकडे दिले, इकडे किमान शैक्षणिक पात्रता दिली आणि तांत्रिक जी काही पात्रता इकडे दिली आणि अतिरिक्त काय एक्स्ट्रा त्या ठिकाणी असेल, अनुभव असेल काय असेल दिलेला आहे, तो शक्यतो अनुभव नसतो, फ्रेशर्स घेता। लिपिक आणि वरिष्ठ लिपिक जे आहे तर लिपिक वरिष्ठ लिपिक जे आहे ते त्यांना पदवीवर चालतं आणि जे लिपिक आहे नुसतं किंवा क्लार्क आहे त्यांना टायपिंग मराठी 30 आणि इंग्रजी 40 पाहिजे। ठीक आहे, MSCIT चालते नसेल तरी चालते, काय जॉईन झाल्यानंतर 2 वर्ष तुम्हाला देता येते। त्यानंतर लघुलेखक नावाचं पद आहे, या लघुलेखकला एनी पदवीधरवाला फॉर्म भरू शकतो, परंतु तांत्रिक त्याच्याकडे काय पाहिजे तर शॉर्ट हँड टायपिंग पाहिजे, त्याच्याकडे 100 ते 120 टायपिंग। ठीक आहे, संगणक ज्ञान आवश्यक आहे। त्यानंतर
निरीक्षक नावाचं पद आहे ज्याला इन्स्पेक्टर म्हणतात. फक्त पदवी एनी ग्रॅज्युएशन वाला कुठला मुलगा असेल मुलगी असेल फॉर्म भरू शकतो. त्यानंतर विधी सहाय्यक नावाचं पद आहे ज्याला लिगल असिस्टंट आपण म्हणतो. तर केवळ त्या ठिकाणी कायदा पदवी म्हणजे LLB ज्यांची झाली असेल असे LLB वाले सर्व त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. या प्रकारे साधारणतः तुमचं धर्मादाय आयुक्तमध्ये या जागा असतात. कौशल्य आधारित पद लिपिक आणि लघुलेखकसाठी. आता लिपिक जे पद आहे या लिपिक पदासाठी फक्त कुठलं कनिष्ठ वरिष्ठ लिपिकला नाही, तर तुमची 30 मराठी पाहिजे आणि इंग्रजी 40 पाहिजे. त्यानंतर इकडे लघुलेखकसाठी 100 कनिष्ठ श्रेणी शॉर्ट हँड 100 पाहिजे आणि उच्च श्रेणी शॉर्ट हँड 120 पाहिजे. हे कोणासाठी आहे तर हे लघुलेखकसाठी आहे आणि हे कनिष्ठ लिपिकसाठी आहे. त्यानंतर निरीक्षक जे पद आहे टायपिंगचे अट नसलेलं पद, फक्त एक निरीक्षक नावाचं पद आहे, तिथं टायपिंगची आवश्यकता नाहीये. किमान शैक्षणिक पदवीधर एनी ग्रॅज्युएशन मुलगा फॉर्म भरू शकतो. संगणक ज्ञान फक्त आवश्यक आहे, कंपल्सरी नाहीये. काही जाहिरातीमध्ये प्रत्यक्ष अनुभवाला काही जाहिरातीमध्ये देतात, पण शक्यता आहे एनी ग्रॅज्युएशन वाला फॉर्म भरतो. विधी सहाय्यक आहे, कायदा तुमची पदवीधर असेल तर फॉर्म भरता येतो. काही ठिकाणी तुम्हाला 1-2 वर्षाचा कायदेशीर अनुभव विचारला जातो, पण शक्यता नसतो. त्यानंतर वयोमर्यादा जर पाहिली असेल तर कमीत कमी वय तुम्ही ओपनच्या असाल किंवा कास्टमध्ये असाल तर तुमचं 18 वर्ष कमीत कमी 18 वर्ष पूर्ण पाहिजे. ओपन मध्ये असाल तर तुमचं 38 वर्ष वय पाहिजे, पूर्ण झाले नसावं. आणि तुम्ही कास्टमध्ये असाल तर 43 वर्षापर्यंत फॉर्म भरता येतो. ही झाली तुमची वयाची संपूर्ण माहिती. त्यानंतर तयारीला लागा. तुमचा कृती आराखडा दिलेला आहे, म्हणजे कागदपत्र जे आहेत तर तुम्ही ज्या जागा येणार आहेत. आता नव्याने तुम्ही कास्ट सर्टिफिकेट नसेल काढलं तर कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या. त्यासोबत नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढा. SC कास्ट असेल, ST कास्ट असेल, ओपन असेल आणि EWS अशा 4 कास्ट आहेत. ज्या 4 कास्टला नॉन क्रिमिनलची आवश्यकता नाहीये, बाकी कास्टनी नॉन क्रिमिनल काढणं अत्यंत गरजेचं आहे. तर आजच जाहिरात यायच्या अगोदर तुम्ही कास्ट नसेल काढलं तर कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या. तुमचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढून घ्या. डोमासाईल नसेल एखाद्याकडे तर डोमासाईल सर्टिफिकेट काढून घ्या. जे कुठले डॉक्युमेंट नसतील तर ते डॉक्युमेंट काढून घ्या, किंवा कोणाकडे दिले असतील तर त्याची झेरॉक्स किमान तुमच्यापर्यंत असा. ठीक आहे, सर्वांना बेस्ट ऑफ लक. 628 पदाची भरती प्रक्रिया आहे. आता जाहिराती जो काय 75,000 पदभरतीचा मुख्यमंत्र्याची घोषणा आहे, त्याच्यामध्ये या विभागाची सुद्धा जागा आहे. म्हणजे जागा येणार आहे शक्यतो एप्रिलच्या एंडिंग पर्यंत. एप्रिलच्या एंडिंग आणि मेच्या सुरुवातीला तुमची जाहिरात येणं अपेक्षित आहे. आता मी काय सरकार नाही, अपेक्षित आहे. ओके, तुम्हाला जर धर्मादाय आयुक्ताची आपली बॅच जॉईन करायची असेल तर 4 एप्रिलला बॅच जॉईन करा. 4 एप्रिलला बॅच सुरू होते. 955262 हा नंबर व्हॉट्सअपला संपर्क करा. ओके, काही प्रश्न असतील तर व्हॉट्सअपला विचारा, सगळे प्रश्न उत्तर दिले जातील. जो काय आपण टॉपिक शिकवणार त्या टॉपिकवर तुम्हाला MCQ सुद्धा दिले जाणार आहे. नुसते MCQच नाही तर मागच्या झालेल्या भरती प्रक्रियेत सगळे क्वेश्चन तुम्हाला दिले जाणार आहेत. आणि शक्यतो TCS असेल IBPS जो काय पॅटर्न आहे तो पॅटर्न पूर्णपणे तुम्हाला या ठिकाणी राबवला जाणार आहे. त्यामुळे बॅच जॉईन लवकरात लवकर करून घ्या. काही प्रश्न असतील नंबरला संपर्क करा. आपलं श्री अकॅडमीचा ॲप आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन त्याची सुद्धा लिंक दिलेली आहे. त्यासोबत आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करा. ठीक आहे, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि सर्व मित्रांना नक्की शेअर करून द्या. ठीक आहे, थांब.